नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागील काही तासांपासून आपण भारतीय संविधानातील एक महत्त्वाचा भाग असणाऱ्या राज्य धोरणांच्या निर्देशक तत्त्वे अर्थात मार्गदर्शक तत्त्वे किंवा नीतिनिर्देशक तत्त्वे किंवा फक्त निर्देशक तत्त्वे अशा समरूप अर्थाने संबोधल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या घटकाची चर्चा सुरू केली होती. भारतीय शासन कारभारामध्ये संविधानाच्या 4थ्या भागात कलम 36 ते 51 यामध्ये वर्णित मार्गदर्शक तत्वांचे महत्त्व असामान्य आहे. या संबंधाने आपण माहिती घेत होतो. ही मार्गदर्शक तत्वे शासनाला मार्गदर्शन करतात, संसदेला मार्गदर्शन पुरवतात. इतकेच नाही तर एक सामान्य अतिसामान्य माणूस जो आहे हा कल्याणकारी राज्याच्या अपेक्षेने किंवा कल्याणकारी राज्याला प्रत्यक्षात उतरवण्यासाठी ज्या सामाजिक आर्थिक क्रांतीची आवश्यकता असते त्या क्रांतीची प्रेरणा देखील तो या मार्गदर्शक तत्वांमध्ये शोधत असतो. त्यानंतरच्या भागात आपण पाहत होतो की या नेमकं मार्गदर्शक तत्वांचं महत्त्व काय आहे. यामध्ये आपण प्रामुख्याने 3 मुद्द्यांचा अभ्यास केला होता. एक म्हणजे या निर्देशक तत्वांचं महत्त्व यासाठी आहे कारण ते शासनाला मार्गदर्शन पुरवण्याचं काम करतात. सार्वजनिक धोरणांची किंवा कायद्यांची निर्मिती करीत असताना शासनाने कोणते निकष पाळले पाहिजेत किंवा ही धोरणे ठरवत असताना त्यांची प्राथमिकता काय असावी किंवा त्या धोरणाचे अंतिमतः साध्य काय असावे याबाबत ते शासनाला मार्गदर्शन पुरवत असतात. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आपण पाहिला होता की यामुळे एक प्रकारचे धोरणात्मक सातत्य व स्थैर्य आपल्या देशाला मिळत असते. म्हणजे आपण पाहतो की सत्ताधारी बदलत असतात, पक्ष बदलत असतात. शासन हे कोणत्याही काळातील असो किंवा कोणत्याही पक्षाचे असो ते मार्गदर्शक तत्वांच्या आधारे आपल्या ध्येय धोरणांची निर्मिती करत असतात. त्यामुळे शासनाच्या धोरणांच्या मुळाशी असणारा समाज अर्थकारणाचा पाया हा एकसारखाच राहतो आणि हे फक्त भारताच्या अंतर्गतच मामला भारताला मार्गदर्शन करत नाही तर आपण पाहतो की राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय धोरणांमध्ये सुद्धा एक प्रकारचे स्थैर्य आणि सातत्य आपल्याला पाहायला मिळते. तिसरा महत्त्वाचा मुद्दा आपण प्रतिपादित केला होता की शासनाच्या यश अपयशाचे हे परिमाण आहे. म्हणजे आंबेडकरांनीही असं सांगितलं होतं की जे कोणते शासन सत्तेत असेल त्यांनी या तत्वांची अंमलबजावणी न केल्यास त्यांना कायद्याच्या उल्लंघनासाठी न्यायालयात जबाब देणे आवश्यक नसले तरी निवडणुकांमध्ये मतदारांसाठी किंवा मतदारांच्या समोर जात असताना लोकांच्या समोर जात असताना शासनाला उत्तर द्यावे लागेल. तिथे त्यांचे उत्तरदायित्व हे पणाला लागेल. म्हणजे या तत्वांची अंमलबजावणी न्यायालयांच्या नाही तर लोकमताच्या शक्तीने होते असा संकेत डॉक्टर आंबेडकरांना द्यायचा होता. त्यानंतर आपण सांगू शकतो की भारत हे जेव्हा आपण म्हणतो की एक कल्याणकारी राज्य आहे तेव्हा या कल्याणकारी राज्याची प्रेरणा ही कुठेतरी आपल्याला या निर्देशक तत्वांमध्ये पाहायला मिळते. म्हणजे केशवानंद भारती प्रकरणातील निकालपत्रात मार्गदर्शक तत्वांचे प्रकरण संविधानात कल्याणकारी राज्याच्या प्रेरणेतून आल्याचे न्यायालयाचे निरीक्षण होते. मूलभूत हक्कांवर वाजवी बंधने घालून आणि मार्गदर्शक तत्वांसाठी शासनाला मोकळीक देऊन घटनाकारांनी एक प्रकारे कल्याणकारी राज्याचा मार्गच प्रशस्त केलेला आहे. कल्याणकारी राज्यात आवश्यक असणारी सामाजिक क्रांती ही मार्गदर्शक तत्वांच्या अंमलबजावणीतून शक्य असल्याचे अनेक अभ्यासकांनी यापूर्वीच स्पष्ट केलेले आहे. कारण
मार्गदर्शक तत्वे ही स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय यावर आधारित असून आधुनिक लोकशाही राज्यासाठी एक व्यापक सामाजिक आर्थिक कार्यक्रम ती पुरवत असतात. पोलीस राज्याला कल्याणकारी राज्यात परिवर्तित करण्याचा मार्गदर्शक तत्वे दाखवत असतात असे म्हटल्यास ते वावगे ठरणार नाही. यानंतर आपण पाहू शकतो की या निर्देशक तत्वांचे आणखी एक महत्त्व आहे आणि ते आहे न्यायालयांच्या दृष्टीने. कारण ही नीतिनिर्देशक तत्वे न्यायालयासाठी एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे काम करत असतात. म्हणजे मार्गदर्शक तत्वे न्यायप्रविष्ट नसली तरी घटनाकारांच्या इच्छेचे ही तत्वे प्रतिनिधित्व करत असतात. म्हणजे घटनात्मक निकषांवर एखादा कायदा योग्य ठरतो की नाही हे अनेकदा न्यायालयांनी मार्गदर्शक तत्वांच्या प्रकाशातच पाहणे पसंत केलेले आहे. त्यामुळे अनेक प्रकरणात जेथे कुठे संसद व न्यायालये यांच्यात संघर्ष निर्माण होण्याची शक्यता होती त्या ठिकाणी न्यायालयांनी मार्गदर्शक तत्वांची मदत घेऊन अशा कायद्यांची वैधता अवैधता ही ठरवलेली आहे. म्हणजे एका अर्थानं आपण असं म्हणू शकतो की ही तत्वे न्यायालयांना न्यायालयीन पुनर्विलोकनाची शक्ती प्रदान करतात. तर आणि आपण तर जाणतोच की न्यायालयीन पुनर्विलोकन हे भारतीय संविधानाच्या मूलभूत किंवा पायाभूत चौकटीचा सिद्धांताचा एक भाग म्हणून आपण पाहतो. मित्रहो, यानंतर आपल्याला या निर्देशक तत्वांच्या महत्त्वाच्या क्रमामध्ये सांगता येईल की नीतिनिर्देशक तत्वे ही फक्त शासनासाठी, न्यायालयांसाठी उपयोगी नाहीत, तर ही मूलभूत तत्वे सामान्य अतिसामान्य व्यक्तीला संविधानाने प्रदान केलेली जी मूलभूत हक्क आहेत त्या मूलभूत हक्कांचा जर का प्रत्यक्षात उपभोग घ्यायचा असेल तर त्या उपभोगासाठी किंवा त्या आनंदासाठी किंवा ते मूलभूत हक्क प्रत्यक्षात उतरवण्यासाठी जे वातावरण सामाजिक, धार्मिक, आर्थिक, सांस्कृतिक परिप्रेक्ष्य आवश्यक असतो तो निर्माण करण्याचं कार्य कुठेतरी या निर्देशक तत्वांच्या माध्यमातून होत असते. म्हणजे मार्गदर्शक तत्वे ही मूलभूत हक्कांचा दुसरा भाग आहेतच. म्हणजे आपण जसं संविधान सभेच्या चर्चेमध्ये पाहिलं होतं की या मार्गदर्शक तत्वांचं जे प्रयोजन आहे ते मूलभूत हक्कांचाच एक भाग म्हणून करण्यात आलं होतं. अनेक वेळा न्यायालयांनी मूलभूत हक्कांची व्याप्ती विस्तारण्यासाठी मार्गदर्शक तत्वांचा आधार घेतलेला आहे. म्हणजे व्यक्तीला प्राप्त होणाऱ्या मूलभूत हक्कांचा वास्तविक आनंद घ्यायचा असेल तर आवश्यक असणारी पूरक सामाजिक आर्थिक परिस्थिती निर्माण करण्यावर या मार्गदर्शक तत्वांचा मुख्य भर असतो. म्हणजे ही नीतिनिर्देशक तत्वे त्या मूलभूत हक्कांना एक प्रकारचा आधार पुरवतात, त्याला पूरकता प्रदान करतात किंवा त्या मूलभूत हक्कांच्या उपभोगासाठी आवश्यक असणारे अनुकूल वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न या निर्देशक तत्वांच्या माध्यमातून होत असतो. यानंतर आणखी एक या राज्य धोरणाच्या निर्देशक तत्वांचं महत्त्व पाहत असताना आपल्याला सांगता येईल की ही निर्देशक तत्वे शासनावर अंकुश ठेवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची असतात. घटनाकारांनी ही अपेक्षा केली होती की भारतीय राजकीय व्यवस्थेमध्ये किंवा भारताच्या शासनामध्ये एखादे सरकार बहुमत प्राप्त असू शकते, थोडेसे हुकुमशाहीकडे झुकणारे असू शकते, संसदेवर वर्चस्व निर्माण करून लोकमताचा अनादर करणारे असे ते सरकार असू शकते. अशा वेळी संपूर्ण भारतीयांना, संपूर्ण व्यवस्थेला आणि शासनाला देखील मार्गदर्शन करण्यासाठी या निर्देशक तत्वांचे प्रयोजन भारतीय घटनाकारांनी केले होते.
या निर्देशक तत्वांच्या माध्यमातून भारतातील मदमस्त झालेल्या किंवा धोरण निर्मिती करत असताना चुकणाऱ्या, आपल्या प्राथमिकता विसरणाऱ्या शासनावर अंकुश ठेवण्याचे कार्य या तत्वांच्या माध्यमातून होऊ शकते. म्हणजे मार्गदर्शक तत्वे ही शासनाला ध्येय धोरणाच्या निर्मितीमध्ये उपयुक्त असे दिशादर्शन करीत असतात. ही तत्वे शासनाला सातत्याने त्यांच्या जबाबदारीची आठवण करून देत राहतात. जे शासन आपल्या ध्येय धोरण किंवा कायद्याच्या निर्मितीमध्ये मार्गदर्शक तत्वांना दुय्यम स्थान देईल ते शासन जनमताच्या आणि विरोधी पक्षाच्या टीकेचे लक्ष्य होते. म्हणजे सत्तारूढ जो पक्ष आहे त्याच्या कामगिरीचं जर मूल्यमापन करायचं ठरलं तर आपल्याला हा निकष लावता येतो की त्या शासनाने किती मार्गदर्शक तत्वे प्रत्यक्षात उतरवण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. मित्रांनो, त्याचं उत्तम उदाहरण आपण आजच्या समकालीन परिप्रेक्ष्यामध्ये पाहू शकतो की आज दिल्लीच्या सीमेवर जितकं शेतकऱ्यांचं आंदोलन चालू आहे, अनेक समाज माध्यमातून त्यावर टीका होत आहे. विरोधी पक्ष सातत्याने त्यावर टीका करत आहे. संपूर्ण देशामधून या आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे. तर याचं जर आपण मूळ शोधलं तर आपल्याला कुठंतरी ते या मार्गदर्शक तत्वांमध्ये, नीतिनिर्देशक तत्वांमध्ये सापडतं की सरकार कोणाची काळजी वाहण्यासाठी आहे आणि प्रत्यक्षात ते कोणाची काळजी वाहत आहे. तर हा भेद आपल्याला या नीतिनिर्देशक तत्वांमुळे करता येतो. सरकार नीतिनिर्देशक तत्वांच्या अंमलबजावणीसाठी निर्माण झालेलं आहे आणि ते जर का तीच जबाबदारी विसरणार असेल तर त्याला ह्या जबाबदारीची सातत्याने जाणीव देणे, त्याला या नीतिनिर्देशक तत्वांच्या अंमलबजावणीसाठी बाध्य करणे, त्यांच्यावर अंकुश ठेवणे, त्यांच्यावर दडपण आणणे हे महत्त्वाची कार्य या नीतिनिर्देशक तत्वांच्या माध्यमातून साध्य होताना आपल्याला दिसतात. आणि त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की या नीतिनिर्देशक तत्वांना आपल्याला न्यायालयात दाद मागत असताना त्याचा आधार नसला तरीही त्याचं महत्त्व कमी नाही. आजही शासनाला आपल्या ध्येय धोरण व कायद्यांची निर्मिती करीत असताना ते मार्गदर्शक तत्वांच्या कसोटीवर उतरतात का हे पाहणे अत्यावश्यक ठरते. टप्प्याटप्प्याने का असत नाही, दीर्घ कालावधी गेला असला आणि जाणार असला तरी आजही शासन मार्गदर्शक तत्वांना प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्नशील असतेच. आणि हेच या नीतिनिर्देशक तत्वांचं महत्त्व आहे असं आपण म्हणू शकतो. धन्यवाद.